दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत घरफोडी करणाऱ्या एक महिला आरोपीकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणलाय. गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोरीस गेलेल्या सोन्याचा मुद्देमाल घेऊन या गुन्ह्यातील महिला आरोपी मनीषा गोरख पाटील ही विक्रीसाठी सिन्नर फाटा साधेनगर येथे येणार असल्याचं समजलं. गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार त्या ठिकाणी गेले असता एक संशयित महिला त्यांना मिळून आली. पोलिसांनी सापळा रचत तिला ताब्यात घेतले. तसेच महिलेच्या अंगझडतीत चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्र मिळून आल्याने तिची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या महिलेला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. तर या महिलेकडून 45,000 रुपये किमतीची 3 ग्रॅम वजनाच्या मंगळसूत्रातील सोन्याच्या 2 वाट्या, 22,500 रुपये किमतीचे मंगळसूत्रातील छोटे मोठे आकाराचे सोन्याचे 12 मणी असा एकूण 67,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस करत आहेत. याविषयी पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे. पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडणाऱ्या चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंग ह्या गुन्ह्यांचा तपास करून उघडकीस आणण्याबाबत यापूर्वी आदेशित केलेले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथक हा वारंवार प्रयत्न करत होता. त्यामध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. CR नंबर 154/26 या गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार टेमगर हे करत होते. त्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी यांचा शोध घेत असताना त्यातील जे पाहिजे आरोपी हे सिन्नर फाटा साठेनगर या ठिकाणी येणार असल्याची गोपनीय बातमी ही पोलीस हवालदार विजय टेमगर, पोलीस अंमलदार नाना पानसरे, पोलीस अंमलदार विशाल कुवर यांना प्राप्त झाली. त्या अनुषंगाने त्यांनी गुन्हे शोध पथकाची टीम घेऊन तात्काळ साठेनगर या ठिकाणी गेले. चितापीने सदर महिला अंमलदारांच्या मदतीने जे पाहिजे आरोपी हिला ताब्यात घेण्यात आलं. ताब्यात घेऊन 2 पंचांच्या समक्ष तिची अंगझडती घेण्यात आलेली. त्या अंगझडतीमध्ये CR नंबर 154/26 या गुन्ह्यातील जो चोरीस गेलेला मुद्देमाल होता, मंगळसूत्र, सोन्याच्या 2 वाट्या, तसेच मंगळसूत्रातील छोटे मोठे आकाराचे असे 12 मणे असे एकूण 67,500 रुपयाचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे.